मित्रांनो, जय शिवराय आणि आपण आहे पेडगावच्या मैदानात 40 गावकरांचा सुंदर। दादा नाव सांगा। नमस्कार, आमचे मामा आहे भवन साबळे म्हणून दरेगाव। नाव सांगा ना तुमचं। माझं नाव सागर दशरथ चौधरी, नाशिक। सुंदर कोणाचं आहे नेमकं? सुंदर आमच्या मामांचं आहे। मामांचं आणि पण मामांनी पूर्णपणे नियोजन माझ्याकडे दिलेलं आहे। बरं, कसं नियोजन आज पेडगावचं? पेडगावचं आज अतिशय सुंदर नियोजन झालंय। आपले एक कापूसखेडचे नाना आहे, त्यांचा नामांतिक नंदी आहे सिकंदर म्हणून। आज त्याच्यात सिकंदरच्या काळात पाहिलं कितवा गट आहे? गट नंबर आपला 42 आहे। आणि कुठला तासावर? कडानी 10 नंबर तासावर। बरं, सुंदरचं हे पहिलं वर्ष आहे पेडगावचं? हो, सुंदरचं हे पहिलं वर्ष आहे पेडगावचं। तुमचं? आमचं दुसरं वर्ष आहे। बरं, कसं बघता पेडगावचं मैदान? मागच्या वर्षीचा अनुभव आहे? नाही, या वर्षीचे नियोजन हे पेडगावचं अतिशय सुंदर आहे। आणि मागच्या वर्षीपेक्षा फारच त्यांनी बदल करू आणि त्यांनी जी चिठ्ठीची सिस्टीम ठेवली का एक बैल एक चिठ्ठी, हा निर्णय फार योग्य आहे। त्याच्यामुळे सर्वसाधारण मालकाला चान्स भेटणार आहे कुठेतरी गुलाला देण्याचा। बरं, काय वाटतं तुमच्या भागात खानदेशमध्ये असे खेळ भरले गेले पाहिजे का? हो, 100% आणि या खेळांचा एक अनुभव घेऊन आणि आपण एक म्हणतो ना का मार्गदर्शन घेऊन आपल्या भागात बी भरपूर खेळ मैदानं पडायला लागली आता। आणि मागच्याच महिन्यात जे पिंपळाव बसून इथं युवा हिंद केसरी झालं, तिथं आपला सुंदर 4 नंबरचा मानकरी झाला होता। अजून कोणाकोणाच्या काळात पळालेलं सुंदर तिकडचेच असे म्हणजे असे नामांतिक बैल नाही, पण एक सर्वसाधारण नंदी घेऊन गळ्यात घेऊन आणि 1 नंबर करणारा बैल नंबरात राहिलेला आहे। हो। किती गुलाल आतापर्यंत झालेला? त्याचे 7 गुलाल झाले। 7 गुलाल झाले। हो। आणि किती दाते आता? हा दाती झालेला बैल आहे। दाती झालेला? हो। तरी चांगला पळतोय? हो। चला, शुभेच्छा दादा तुम्हाला। धन्यवाद। दादा नमस्कार। नमस्कार। कधी आले? आम्ही आता 1 घंटा झाला। बरं, काय महाराजचं नियोजन? किती बरेच दिवस झाले इकडं या भागात? किती दिवस बैल इकडे 8 दिवसाच्या अगोदरच आलेला होता सुरली गावाला। बरं, आणि बैल आता 62 नंबर गटमध्ये पळणार आहे। 62 नंबर गटात कोणाच्या काळात पाळणार? दुर्गा। दुर्गा कुठला? हिंगोलीचा। बरं, कधी निघाले होते अमरावतीहून? अमरावतीवरून 8 दिवसाच्या अगोदर निघालो होतो। 8 दिवसापासून इकडे? हां। बरं, इकडे बैल आरामावर ठेवला होता। आरामावर ठेवला? वातावरण सूट होतं का? वातावरण होतं सूट, कारण तिकडचा इकडचा फरक पडतो? हा पडतो फरक। बरं, आणल्यानंतर 2 दिवस जरा बिमार सारखा झाला होता, मग झाला, बाकी चांगला झाला। बरं, तास कुठल्या तासावर गाडी पाळणार? 8व्या नंबरचा। 8व्या नंबरचा। बरोबर, चला शुभेच्छा। धन्यवाद। मित्रांनो, चिक्या पण दाखल झालेला आहे। हिंदकेसरी चिक्या पेडगावच्या मैदानात दाखल झालेला आहे। दादा नमस्कार। नमस्कार। कधी आले? मागाशी 6 वाजता। बरं, काय नियोजन आज? कुठल्या गटात पळताना दिसणार चिक्या? 70 मध्ये 1 नंबर। 70 मध्ये? आणि कोणाच्या गळ्यात? निंबाळकर सरांचा सर्जा। निंबाळकर सरांचा सर्जा आणि चिक्या पळणार आहे। बरं, चला शुभेच्छा। दादा नमस्कार। 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 कुठून आले? आम्ही जळगाव जिल्हा एरंडोल तालुक्यावरून आलोय। बरं, तुम्ही आयशर भरूनच आले? हो, आयसर घेऊन आलोय। किती नंदी आणले सोबत? 6 नंदी आणलेले आम्ही। तुमचं नाव सांगा ना एकदा। माझं नाव राहुल गोविंदा पाटील। बरं, 6 कुठले नंदी त्यांचे नाव सांगा। हा आहे शंभू, तो तिकडचा आहे पुष्पा। बरं, आणि इकडं एक रुबाब आहे। बरं, रुबाब। हा रुबाब, हा नाच्या। बरं, आणि इकडं आहे हा कॅप्टन आहे। आणि तो चिक्या, त्याने 3 वेळेस इकडे बक्षीस घेतलेलं आहे पुण्याकडे। 3 फेऱ्यामध्ये? आदातमध्ये। हो, आदात होता तेव्हा। खर्च कमी लागला तुम्हाला बाकीच्या खर्चाप्रती? कारण हो, आयशर आणलं डायरेक्ट आयसरमुळे थोडासा खर्च वाचला आमचा। बरं, तो फायदा झाला। कधी निघालो होते जळगाव? जळगाववरनं आम्ही 18 तारखेला निघालोय दुपारनं 2 वाजेला। बरं, आम्ही नगरला बैल उतरवले, 2-4 तास टप्पा दिला। बरं, परत तिथून भरले, मग इथं मैदानात आलो। काल आलेलो आहे आम्ही इथं मैदानात दुपारपर्यंत। गट झाला? हो, झाला गट। 4थ्या गटाला गाडी होती आमची। किती बैलांचा गट झाला? 10 बैलांपैकी 6 पैकी 1 बैलांचा झाला। 1 बैलाच झाला, बाकी 5 बैल बाकी आहेत। 4 बैलांचं बाकी। आता हेच 6 बैल कोणाकोणाचे? वेगवेगळे मालक की? हो, वेगवेगळे मालक आहेत। बरं, म्हणजे सगळे मिळून
म्हणून एकत्र हा आमच्या दोघांचा आहे. शंभू पुष्पा हा जुग्गा पडतो आणि तो चिक्या पण यांचाच आहे, तो तिकडचा. बरं. कॅप्टन पण यांचाच आहे, मालक आहेत त्यांचे. किती गटात गाडी झाली तुमची? हा? किती गटात गाडी झाली? चौथ्या गटात. चौथ्या गटात. काय झालं मग? गाडी पडत होती चांगली फुल, पण दुसरी गाडी आमच्या गटा चासला उतरली, त्याच्यामुळे आमचे बैल आवरावं लागले, त्याच्यामुळे थोडेसे मागे राहिली गाडी. नाही तर गाडी चांगली पडत होती. काय सांगाल, पेडगावचं मैदान पहिल्यांदा आहे की याच्या अगोदर येऊन? नाही, याच्या अगोदर मागच्या वर्षी पण नाही, पहिल्यांदाच आहे आमचा आता. बरं, बैल पण पहिल्यांदा चालेल. हो, बैल पण पहिल्यांदा. कसं वाटतं, कसं नियोजन? चांगलं आहे नियोजन, एकदम मस्त आहे. लवकर 7 वाजता गट चालू झाले, एकदम भारी आहे सिस्टीम. खानदेशमधून किती बैल आले सरासरी अंदाज? खानदेशमधून भरपूर बैलगाड्या आलेल्या आहेत. बरं, 100 गाड्या आल्या. हो. चला, शुभेच्छा. बाकी नंदींचे गट होणार आहे. हो. नक्कीच तुमचे काही नंदी गटात राहू, सेमीसाठी पात्र हो, धन्यवाद तुमच्याकडनं. दादा नमस्कार. नमस्कार. कधी आले मैदानावरती? आत्ता 6 वाजता आलो. बरं, काय कसं नियोजन आज? नियोजन सुंदर असं आहे. कोणासोबत पळताना दिसणार? आपला बाब्या. कितव्या गटात गाडी? 40 मध्ये. 40 मध्ये. कितव्या तासावर? 8 नंबरचा असतो. बरं, बाब्या कोणाच्या गाड्यात पळताना दिसणार? आपल्या तो बाब्या. हां, गहाण्यांचा बाब्या. घाणंचा बाब्या. बरं, चला, शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नंदीचं नाव? रुद्रा. बरं, कुठून आले? गिरवी. गिरवी. गट झाला? झाला. कितव्या गटात होती? चौथ्या गटात. चौथ्या गटात. कितव्या तासावर? 7 नंबर तासावर मग काय झालं, गटपास झाला? झाली. कोणात होता? उत्तम गवळी किरणाप्पांच्या त्या रायना बरोबर. रायना बरोबर होता. बरं, कशी गाडी पळाली? 1 नंबर गाडी पळाली. चांगली पळाली. काय वाटतं फायनल पर्यंत? 100% राहणार गाडी. बरं, चला, शुभेच्छा. मित्रांनो, करंजी पुलचा बाजी, एक नामवंत बैल, कमी वेळेत अल्पावधीत प्रसिद्धीच्या जोतात आलेला करंजी पुलचा बाजी. दादा कधी आले मैदानावर? आता जातोच नाही. आत्ता आले. बरं, गट उशीर आहे का मग? हा, गट किती गटात आहे? गटात आहे. किती गटात आहे बाया? 68 नंबर. बरं, किती तासावर गाडी पळणार? 5 नंबर तास. 5 नंबर तासावर. कोणाच्या गाड्यात दिसणार आज बाजी? तांबे सरजेवर. तांबे सर. कोण? सुंदर. हां, बरं. कसं नियोजन लागलं? नियोजन बाई यांनी केले. बरं, चला, शुभेच्छा. जोमात दिसतोय बाजी. हा, जोमात काहीतरी होणार आज. बरं, चला, शुभेच्छा. शेठ नमस्कार. नमस्कार. कधी आले मैदानावर? आम्ही आलोय 5:30ला. बरं, काय बाब्या आज काय नियोजन असणार? बाब्याच नियोजन आहे बुलढाणा बाब्या. बुलढाणा म्हणजे बाब्या दोघं पळणार? हा, एकच नावाचे दोघं पळणार आहे आज. एका बरं, नावाची. काय कसं वाटतं, याच्या अगोदर पळाली गाडी? नाही, पहिल्यांदाच पळते. पहिल्यांदा गाडी पळते. मग विदर्भ सोबत घेऊन पळताय? हा, विदर्भ सोबत. कितव्या गटात? 40 मध्ये. 40 मध्ये. कितव्या तासावर? 8 नंबर तासावर. 8 नंबर तासावर. बरोबर, चला, शुभेच्छा दादा. धन्यवाद. दादा नमस्कार. कुठून आले? बुलढाणा. काय नंदीचं नाव? लक्षा 50. बरं, काय कधी निघाले तू बुलढाण्यावर? बुलढाण्याला आम्हाला येऊन 11 दिवस झाले. 11 दिवस झाले. मग इकडे या भागातच आहे? हो. काय 11 दिवसापासून मग फक्त बैलाला आराम देण्यासाठी? नाही, आणले 2-3 ठिकाणी. 2-3 ठिकाणी आणले. काय गाडी कशी राहिली मग? गाडी चांगली राहिली. एका ठिकाणी गुलालात राहिली. बरं, आज किती वेळ गटात नियोजन आहे? आज 34 मध्ये 8 नंबर तास आहे. 8 नंबर तासात. कोणाच्या गाड्यात पळताना दिसणार? आज इकडा बैल आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.